अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडू फेक. चेंज ऑफ पेस. थोडीशी बलून निर्मिती आपण पाहिली होती, ज्याप्रमाणे एखादा फुगा आपण हवेमध्ये फेकावा त्या पद्धतीने चेंडूची फेक झाली होती आणि परिपूर्ण बीट होताना फलंदाज विजय पाटील. सुरेश विपक्ष टेमगर या दोन दिग्गज संघामध्ये एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांना गोलंदाज दामवण्णा. चतुर आणि चाणाक्ष असा गोलंदाज. आता मात्र फलंदाज नेतृत्व सफल झाला होता. आपटेकर पद्धत चेंडू निश्चित आपण पाहिला. शॉर्टपिच डिलिव्हरी होती. फलंदाज सफल झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. एक बाद एक. वारंवार चुका आणि चुका आपण पाहतो मैदानामधून विजय पाटील याच्या बॅटमधून आणि चुकीला माफी नाही आहे. काय कमालीची गोलंदाजी, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. खऱ्या अर्थानं संघनायकांनी टाकला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी दामू येण्याची. आता मात्र खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. प्रमोद चेंडूच्या मागे धावतोय. चांगले शतरक्षण आउटफील्ड मधून त्याच्या माध्यमातून केलं जातं. 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 3. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थाने गोलंदाज दामू अण्णा याचं कौतुक करेन. काय कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली, ज्याने खर्च केल्या फक्त आणि फक्त 3 धावा आणि एक महत्वाचा फलंदाज ज्याने बाद केला. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय मदान. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. रजनी स्पर्धा 2024 अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. चला टीम मीटिंग जास्त करू नका. टेमगर संघाचा कॅप्टन लेर याला पहिल्यावर म्हणजे साहेब बोला. चला सोनादेवी टेमगर संघाचा कॅप्टन आपण लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. कमालीची गोलंदाजी अतिशय प्रतिम उत्कृष्ट षटक करताना गोलंदाज दामू अण्णा याला आपण पाहिलं, ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा आणि एक महत्वाचा फलंदाज ज्यानं बाद केला. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका हलकासा अपील केला जातोय. पंच मात्र संमत नाही. दुसऱ्या धावेची मागणी आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज विजय पाटील याला मात्र आता मैदान सोडावं लागेल. पहिली धाव अतिवेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मग मात्र त्याला आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालेला. एक धाव कंप्लीट. या एका धावेने सोनादेवी टेमगर संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 4. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज मदन चौधरी संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज. चला नेक्स्ट बॅट्समन आपण देखील वेल कमी घ्या. 30 यार्डचं जे सर्कल आहे ते आपण कंपल्सरी क्रॉस करायचं आहे. गिरीश ओके.
तू एक शब्द फोन लावून द्याला नेक्स्ट बॅट्समन मुकेश आला ना मुकेश ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका गोविंदाच्या बॅटमधून सतोय पत्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव या एका धावडी संघात धावसंख्या होती ती 5 2 बाद 5 षटक क्रमांक दुसरा दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय चालू सामना एका बाजूला सोनादेवी टेमगर अगेन्स्ट जयदुर्गा सुरी क्रॉस लाईन फटका सजलाय चेंडू जातो मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा आत्मघातकी प्रयत्न गोणीच्या माध्यमातून फलंदाज गोविंद याला आता मात्र मैदान सोडावं लागेल कधी कधी असं बाद होणे देखील संघाची फार मोठी रणनीती असते यामागे संघाचा फार मोठा गेम प्लॅन असतो नेक्स्ट बॅट्समन राकेश एक संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड मदन अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती फलंदाज निश्चित थोडासा शप्पल झाला होता ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न त्याच्या बॅटमध्ये आपण निश्चित पाहिला मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आला नव्हते फटका मारण्यासाठी तुमचं टायमिंग देखील फार महत्त्वाचं असतं चेंडूवरची नजर तुमचं फुटवर्क पदल आलित्य फार महत्त्वाचं असतं आता मात्र चेंडू थोडंसं फ्लिक करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय बॅटची आउटसाइड एज घेऊन शॉट फाईनला आपण क्षेत्ररक्षक दामू अण्णा याला पाहिलं चांगलं इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं एक धाव मात्र कंप्लीट करण्याची संधी प्राप्त झाली फलंदाज राकेश याला राकेशने अकाउंट ओपन केलं एका धावेने स्वतःचं ज्यानं अकाउंट ओपन केलं धावसंख्या एकाने पुढे सगळी धावसंख्या होती ती 7 फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून देखील तितकेच सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण होत आहे मिळते फक्त आणि फक्त एक धाव एका धावेने संघात धावसंख्या होती ती 8 षटक क्रमांक दुसरा संपता 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक खराब सुरुवात निगडी सुरुवात आपण करताना पाहतो या ठिकाणी सूर्य संघाला काही साजेशी कामगिरी धावफलकावर दिसत नाहीयेत धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 8 प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावांची सरासरी कदाचित हा सामना प्रेक्षकांना लो स्कोरिंगचा पाहायला मिळतो की काय अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बघू येणाऱ्या 12 चेंडू मधून सूर्य संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक तिसरा गोलंदाज अल्पेश चौधरी वेलकम ज्वाली कामतगर संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झालेले संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम तुमचं देखील या स्पर्धेमधून मनापासून स्वागत पहिला चेंडू थोडासा स्वेर असताना गोलंदाज अल्पेश चौधरी आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज सूर्य संघाला तो फटका मात्र मुकेशच्या बॅट मधून सजला चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली ऑनसाचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅट मधून येतो आणि चेंडू मात्र आउट ऑफ पार्क सीमारेषेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार आता मात्र धावसंख्या थोडस वळण येते धावसंख्या आणि पुढे सगळ्या धावसंख्या होते ती 15 षटक क्रमांक तिसरा
अतिशय दमदार आणि चांगला उत्तम फटका, प्रेक्षणीय फटका आपण पाहिला फलंदाज मुकेशच्या बॅटमधून. खऱ्या अर्थाने याच फटक्याची नितांत गरज आहे ती सूर्य संघाला. चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्कात चालून चेंडू जातोय. स्क्वेअर ऑफ विकेट. शॉर्ट फाईनला आपण चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं मात्र 2 धावण्याची संधी होती फलंदाज मुकेश याला. या 2 धावणी संघात धावसंख्या 2 पुढे सकते धावसंख्या होती ती 17. 3 बाद 17. षटक क्रमांक 3. सोनादेव टेमगर विपक्ष जयदुर्गा सोरी या 2 दिग्गज संघामधून चालू सामना आपण पाहतोय. यानंतर कोणची मॅच आहे ही? मॅच कोणाची नंतर याच्यानंतर मॅच बिनार आई जोगेश्वरी जून अंदुरकी विपक्ष जय बजरंग बिनार. बघा दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपण्याच्या अगोदर आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनल्टीचा सामना करावा लागेल. पुन्हा एकदा चेंडू पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो स्कोअर ऑफ विकेट. 2 कंप्लीट. तिसरीची मागणी. राकेशाचं कौतुक करेन. कमालीची रनिंग बिटवीन, अतिशय प्रतिम उत्कृष्ट रनिंग बिटवीन करता या ठिकाणी राकेश. 3 धावा ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कंप्लीट झाल्या. 2 पूर्ण केले होते. तिसऱ्या धावेची मागणी त्याच्या माध्यमातून झाली. तिसरी धाव देखील पूर्ण केली आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या 20 वर पोहोचते. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. चांगली गोलंदाजी म्हणता येणार आणि मात्र फलंदाजी उत्कृष्ट आहे. आता मात्र सूर्य संघात देखील चौफेर फटकेबाजीला प्रारंभ केलेला खास करून मुकेश आणि राकेश. निश्चितच थोडासा आपटेकर पद्धत चेंडू होता. शॉर्ट पेस डिलिव्हरी ती आखूड टप्प्याचा चेंडू होता. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा मात्र निश्चित घेतला आणि फलंदाज राकेश याला अगोदर सफल झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग व्यवस्थित सेट करता आला नाहीये. मात्र एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या आणि पुढे धावसंख्या होती 21. लॉस ऑफ 3 विकेट. वेलकम शिवनाथजी. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जाईल का? मात्र या ठिकाणी सुंदर सुरेख झेल कॅरी केला जातो. महत्वाचा फलंदाज मुकेशची खेळी मात्र संपुष्टात. बघा फटका मारण्यासाठी तुमच्याकडे देखील प्लेसमेंट फार महत्वाचं असतं. जागेची निवड फार महत्वाची असते. फटका उत्तम होता. चेंडू वाडिश लॉंगॉन सेमारशी ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक ज्याला आपण दक्ष पाहिलं जेतू फुलोर याच्या माध्यमातून सुंदर सुरेख झेल कलेक्ट झाला आणि महत्वाचा फलंदाज राकेशची खेळी मात्र संपुष्टात. धावसंख्या 21 आहे. 21 ना किती? 21 आहे. नेक्स्ट नो बॅट्समन भूषण येतोय. या स्पर्धेत काय नाही सर्व काही आहे आणि ते देण्यासाठी मर्दाचं कालीज लागतं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू देखील काय कमालीचा झेल. अतिशय प्रतिम उत्कृष्ट या ठिकाणी कॅरी केला जातो. मी कौतुक करेन त्या क्षेत्ररक्षक जितू फुलोर याचं. सलग दुसरा झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. सामना विजयासाठी खरं आता तुमचं क्षेत्ररक्षक फार महत्वाचं असतं आणि क्रिकेटमधून का होते लेलो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच. चौथ्या षटकाला प्रारंभ. नेक्स्ट बॅट्समॅन येतो सुनील. बघा मित्र या स्पर्धेचं आपण जर वर्णन केलं स्पर्धेचं अपडेट पाहिलं या स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त 3000 मध्ये बाईक दिली जाते. मला वाटतं इतर स्पर्धामध्ये 3000 सायकल पण दिली जात नाही. यासाठी मर्दाचं कालीज लागतं.
चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पाला सांघिक चौथं गोलंदाज जितू फुलोरे. राकेशच्या बॅट मधून मोठा फटका सजलाय, मात्र क्षेत्ररक्षक दक्षी आहे. दिनेशाचं मी कौतुक करेन, सुंदर झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला आणि सलग तिसरा फलंदाज देखील या ठिकाणी महत्वाचा बाद होतोय. खऱ्या अर्थानं राकेशच्या बॅटमध्ये सुरेख सुंदर फटका सजला होता. थोडंसं प्लेसमेंट चुकीचं आहे, कारण फटका मारण्यासाठी तुमचं प्लेसमेंट फार महत्वाचं, जागेची निवड फार महत्वाची असते. जिंकले तर कमी देवाचं. नेक्स्ट बॅट्समन आणि पहिला चेंडू फेस करताना अतिशय चांगला फटका सजय फलंदाज सुभाष पाटीलच्या बॅटमध्ये सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका सजतोय. एका धावेने स्वतःचा कोण ओपन करतोय. धावसंख्येकडे पुढे सरकते. धावसंख्या होते ती 22. षटक क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या 22. अतिशय चांगला चेंडू. चेंज ऑफ पेस. परिवर्तन थोडंसं खऱ्या अर्थानं सुनील जर आपण पाहिलं तर दुधा अवस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता. प्रथम जर पाहिलं तर ऑन ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. जागेवर खेळण्याचा प्रयत्न झाला. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू कलेक्ट करून महत्वाचा विकेट प्राप्त करताना गोलंदाज जितू फुलोरेचं मी कौतुक करेन. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधताना फलंदाज सुभाष पाटील याला. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. परिपूर्ण बीट होताना फलंदाज बीट होताना एसटी रक्षक चेंडू जातो, मात्र शॉर्ट टर्नमॅनला इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण झाला. चला पुढे थोडी सांगायची कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. भिनार विपक्ष जुन आंदुरकी या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. सूर्य संघाची अद्ययावत स्थिती धावसंख्या 23. अक्रॉस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका सजलाय. चेंडू जातो ऑन द कार्पेट. मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण, मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. राहुल याच्या बॅटमधून आपण एक धाव पाहिली. आता मात्र स्ट्राईक रोटेट काही संधी सुभाषाला. बघा सुभाष याच्याकडे एक चांगली क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, आणि खऱ्या अर्थानं सूर्य संघाला त्या धावांची गरज आहे. त्या धावा सुभाषाच्या बॅटमधून येतील का? चांगला चेंडू. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज जितू फुलोरे. आणि ह्याच बरोबर षटक क्रमांक 14 संत 4 षटकांची अंती. धावसंख्येने फक्त आणि फक्त 24 आणि विजयाचं एक मापक लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 25 धावांचं. चला मी आपणास घेऊन चालतो टॉस बॉक्स मध्ये. चला दोन्ही संघाची कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. हॅलो हॅलो या इकडे रे या साईडला
चला बिनार संघाचा कॅप्टन वेलकम संदेशजी वखारे, वेलकम प्रिन्स शिकारी. दादा या, दादा मध्ये या. हो येतो दादा, अजून तुमचा आम्ही येतो मध्ये घ्या. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक पाहतोय. एका बाजूला आई जोगेश्वरी झू नांदुरकी या संघाचे कॅप्टन प्रिन्स शिकारी, तर दुसऱ्या बाजूला जयभजन गोर्स भिनार या संघाचे कॅप्टन संदेश वखारे. रवी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. टॉस कोण बोलतोय, कॉल कोण देतो? संदेश बोल. थांबा एक मिनिट, खाली पडला तर देते. हा वर वर आला तर ओके. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्या. थांब, अध्यक्ष चषक असं म्हणणे नाही. डेट डेड बॉल आधीच सांगितलं, खाली नाही जमणार. हॅलो यस, अध्यक्ष चषकची मागणी आणि मला वाटतं एक्झॅक्ट तोच येतोय. मान्यवरांचं खूप खूप आभार. तत्पूर्वी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया एक स्पेशल गिफ्ट. प्रिन्स भाऊ इकडे थांबा. मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊया या स्पर्धेतली सर्वात मोठी गिफ्ट. तालुका क्रिकेट मधून जर मी विचार केला पहिल्यांदाच अशा स्पेशल गिफ्ट दिल्या जातात आणि हे फक्त आणि फक्त प्रताप पाटील आणि गणेश दादाच करू शकतात. बघा त्यांच्या माध्यमातून कसली स्पेशल गिफ्ट दिले ते. तुमची फी आहे फक्त आणि फक्त 3000 आणि 3000 मध्ये तुम्हाला बाईक आणि याच्यात काय चाकणे के साथ हॉट ड्रिंक्स. चालेल, काही हरकत नाहीये. दोन्ही संघांना आहे ऑल दी बेस्ट. मित्रांनो नाणेफेक आपण जिंकलेली आहे. सर्वात महत्वाचा सामना आपण केला. 4 षटकांचा निर्दयी सामना. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणं पसंत करेन. क्षेत्ररक्षण करण्याचा मुख्य काय उद्देश? गोलंदाजी चांगली आहे. नक्कीच गोलंदाजी करत असताना जुनांदुर्ग टीमला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल त्यासाठी तुमची गोलंदाजी फार महत्वाची आहे. आणि तुमच्याकडे कोण ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील का ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? मला माझ्या 4ही गोलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत, कारण आतापर्यंत एकही मॅच जिंकलेली नाहीये. अकाउंट ओपन करायचं आहे. खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटचा विचार करता तुमचा संघ थोडासा स्ट्रगल करतो. साजेची कामगिरी संघाच्या माध्यमातून सांघिक कामगिरी तुमची होत नाहीये. मात्र एक महत्वाची सामना स्पर्धा आपण केलतो अध्यक्ष चषक 2024 आयोजन रणजी स्पर्धा. काय फिलिंग करताय स्पर्धेला? नाही, स्पर्धा तर भरपूर चांगली आहे. आयोजन देखील भरपूर चांगलं गेलंय आणि आम्ही आतापर्यंत जिंकलेले. हार जीत तर खेळाचा पार्ट आहे, परंतु मी माझ्या खेळाडूंना सांगितलंय की तुम्ही फक्त खेळत राहा. ऑल दी बेस्ट संदेश. प्लीज आपण नाणेफेकारला सर्वात महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी नाणेफेक महत्वाची होती का? हो नक्कीच. फलंदाजी करायची कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 50 पर्यंत. क्या बात आहे. 50 धावा करण्याचा माणूस असेल. मात्र धावा करण्यासाठी फलंदाजी फार महत्वाची. आणि कोण असे क्रमकार फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? प्रकाश पाटील आहे, नंतर सोमनाथ आहे, विशाल, नागेश. स्पर्धेसंदर्भात काय म्हणाल? खूप चांगली स्पर्धा आहे, खूपच. ऑल दी बेस्ट मित्रा. बघा टॉस बॉक्स मधून ब्रेकिंग 2 संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकचा कॉल लागतोय. भिनार या संघाच्या बाजूने ज्यानं प्रथम स्वीकारलाय क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले या ठिकाणी आई जोगेश्वरी झून नांदुरकी संघाला प्रथम फळीसाठी आपणास घेऊन चालतो मी कॉम्बॉक्स मध्ये. त्यांनी सज्जत माझे परममित्र खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामधून ज्यांना सुरेख सुंदर आवाज भरला ओट उमेश पाटील. धन्यवाद मोहनदादा भोईर. तर दुसऱ्या सत्रातील सामना सुरू होतोय. फक्त आणि फक्त 25 धावांचं माफक लक्ष्य आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सोनादेवी टेमगर संघाची सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. महेश आणि शैलेश लागोपाठ 2 चेंडू येथे निर्धावच्या स्वरूपात विजय पाटील यांनी फेकले गेले आहेत. चांगली सुरुवात विजय पाटील याची. कमी धावसंख्या आहे. चेंडू यावेळी मात्र चेंडू उडवला. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि झेल संपादन होतोय मुकेशाच्या मार्फत. पहिला गाडी बाद होतोय सोनादेवी टेमगर या संघाचा 0 या धावसंख्येवर. एक चांगली सुरुवात करून देताना विजय आपल्या संघासाठी
25 धावांचं माफक लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठे ना कुठेतरी सोनादेवी टेमघर या संघाची सुरुवात मात्र खराब झालेली आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. किरण महेश याने टोटल 3 चेंडूचा सामना केला, एकही धाव त्याला करता आली नाही. नवीन बॅट्समन किरण मैदानात आलेले आहेत. 25 धावांचं माफक लक्ष आहे, ते पण सहजतेने घेऊ शकत नाही सोनादेवी टेमघर, कारण जयदुर्गा सुरई असा एक संघ आहे की ज्याच्याकडे गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. भले त्यांचे फलंदाज या सामन्यामध्ये काही करू शकले नाही, मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून ते कमबॅक करू शकतात. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्गावर किरणसाठी. यावेळी दाखवून टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय सुरुवात केली आहे विजय यांनी. पहिले पॉवर प्लेचे षटक हाताळत आहेत, एकही धाव अजूनपर्यंत खर्च केलेली नाहीये, एक फलंदाज बाद केलेला आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्गावर किरणसाठी. यावेळेस मात्र चेंडू कट केलेला आहे, गाठलेली आहे. ह्या अवस्थेत हा झेल होणं खूप गरजेचं होतं, कारण तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि तुम्ही झेल सोडता आहेत, असं तुम्ही सामना जिंकू शकत नाहीये. 4 धावा आल्या, 4 धावांनी अकाउंट ओपन झालेल्या सोनाचा. चांगली गोलंदाजी राहिली होती विजयाची, परंतु हा जर झेल घेतला असता तर नक्कीच येणाऱ्या फलंदाजांवर दबाव आला असता. पुन्हा एकदा किरण खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेला आहे. चेंडू जातो थर्ड मॅनला, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज होतो बाद आणि धावसंख्या होते ती 5. पहिल्या षटक इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. आता उर्वरित 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या तर 20. चेंडू आणि 20 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये जितू फुलोरे याचं आगमन झालेलं आहे. शैलेश हा बाद झाला होता. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित अध्यक्ष चषक 2024 स्पर्धेतला 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातला आपण सामना बघत आहोत. 6वा सामना बघत आहोत. जयदुर्गा सुरई विपक्ष सोनादेवी टेमघर. यानंतर आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि जय बजरंग भिनार या 2 बलाढ्य संघामध्ये सामना होणार आहे. क्रमांक 2 ते षटक टाकण्यासाठी गोलंदाज राकेश आलेले आहेत. समोर फलंदाज असतील जितू फुलोरे. 18 मध्ये 20 बनवायचे आहेत. राकेश गोलंदाजीसाठी तयार. समोर फलंदाज किरण. थोड्याच वेळात जर फ्लड लाईट चालू होतील त्यानंतर एक हे मैदान बघण्याची एक मजा वेगळीच असेल. फ्लड लाईट ऑन झाल्यानंतर राकेश राईट आर्म ओव्हर द विकेट. किरणसाठी पहिला चेंडू. सुंदर असा चेंडू आता पुल केलेला आहे. श्री जगदीश पाटील पुन्हा व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर
या स्पर्धेसाठी मंडप व्यवस्था ज्यांनी केलेली आहे ते आमचे जगदीश पाटील पूर्ण गावचे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर विनोदजी काटेकर, आपणास विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. धावसंख्या ती 5, 2-5. नवीन बॅट्समन मैदानामध्ये अल्पेश चौधरी. 6 धावा झालेल्या आहेत. 2-6. नवीन फलंदाज अल्पेश चौधरी मैदानात. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अल्पेश चौधरी आणि जितू फुलोरे ही एक महत्वाची जोडी सध्या खेळपट्टीवर सोनादेवी टेमघर संघाची. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्गावर. राईट आर्म ओव्हरचा मारा अल्पेश चौधरीसाठी. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा फटका. पंचांचा इशारा येतोय. चौकार. पॉइंट आणि कव्हर याच्या मधून हा चेंडू काढला होता. खूप मोठी गॅप होती. शॉर्ट पिच चेंडू होता आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 10. 3-10. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मात्र पूल केलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हाताला लागला होता. चांगला प्रयत्न तिथे केलेला आहे क्षेत्ररक्षक मुकेश यांनी. 1 धाव मात्र घेतलेली आहे. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 11. 3-11. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्गावर. समोर फलंदाज जितू फुलोरे. यावेळेस मात्र चेंडू उचललाय आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेवर. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 17. फक्त 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फक्त 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी सोनादेवी टेमघर या संघाला. 17 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. 3 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा राकेश जितू फुलोरेसाठी. यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता लेग साईडच्या दिशेने. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या होती ती 18. 7 धावांची गरज आहे सामना फिनिश करण्यासाठी सोनादेवी टेमघर या संघाला. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिली होती गोलंदाज विजय पाटील यांनी. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये यावेळेस चेंडू उचललाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 24. 1 धाव बाकी आहे. 25 टार्गेट आहे. स्कोर लेवल झालेला आहे. फक्त 1 धाव बनवायची आहे. चांगली फलंदाजी करतो जितू फुलोरे. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. वेलकम संदेश पाटील, नंदकिशोर खारबावचे अष्टपैलू असे खेळाडू. राकेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषाकडे. 1 धाव पूर्ण आणि अशा प्रकारे
सामना फिनिश झालेला आहे. अभिनंदन सोनादेवी टेमगर.